राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. 25 फेब्रुवारी 1957 रोजी झालेली ही निवडणूक म्हणजे केवळ मतदानाचा कार्यक्रम नव्हता, तर एका नव्या राजकीय युगाची पायाभरणी होती. यावेळी प्रांतातील विधानसभा जागांमध्ये मोठी वाढ करण्यात आली. पहिल्या निवडणुकीतील 268 जागा वाढून थेट 339 वर पोहोचल्या. या 266 जागा खुल्या वर्गासाठी, तर अनुसूचित जातींसाठी 42 आणि अनुसूचित जमातींसाठी 31 जागा राखीव ठेवण्यात आल्या. समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व देण्याचा हा प्रयत्न लोकशाहीच्या व्यापकतेचा ठोस पुरावा होता. या निवडणुकीत प्रांतात सुमारे 53% मतदान झालं, जे जनतेच्या वाढत्या सहभागाचं द्योतक होतं. सांगली जिल्ह्यातील राजकीय रणभूमी मात्र अधिक रंगली होती. जतमध्ये विजयसिंह डपळे यांनी 15,705 मतांनी निर्णायक विजय मिळवला, तर शिराळा मतदारसंघात यशवंत चंद्रू पाटील यांनी केवळ 796 मतांच्या अत्यल्प फरकाने विजय मिळवत इतिहास घडवला. इथं राजाराम बापू पाटील यांना पराभवाचा धक्का बसला, जो त्या काळातील मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये गणला गेला. विटा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आला होता. या अनोख्या रचनेतून 2 आमदार निवडले जाणार होते, एक राखीव आणि एक खुला. या निवडणुकीत भगवान नानासाहेब मोरे आणि मडाली पिराजीराव तायप्पा यांनी आमदारकी मिळवत आपली राजकीय छाप उमटवली. सांगलीतून वसंतदादा पाटील पुन्हा एकदा आपलं नेतृत्व सिद्ध करत दुसऱ्यांदा विजय त्यांनी मिळवला. जतमध्ये विजयसिंहराव रामराव डफळे यांनी पुन्हा एकदा विजयाची परंपरा कायम ठेवत शिवराम सकाराम कोलप यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मिरज मतदारसंघातून गुंडू दशरथ पाटील विजय झाले, तर तासगावमध्ये जी.डी. लाड यांनी गत पराभवाचा सूड घेत दणदणीत विजय मिळवला. वाळवा मतदारसंघात क्रांतीचा झेंडा फडकवत नागनाथांना नायकवडी यांनी विजय मिळवला. इस्लामपूर मतदारसंघाचं नाव बदलून वाळवा झालं आणि तिथं त्यांनी एस.डी. पाटीलांचा पराभव करत आपली ताकद सिद्ध केली. कवठेमहांकाळ मतदारसंघ रद्द झाल्यानं जी.डी. पाटीलांना मिरजेतून उभं करण्यात आलं होतं. तासगावमध्ये पूर्व आणि पश्चिम विभाग एकत्र करून नवीन राजकीय समीकरण तयार झालं. इथं क्रांतिकारणी जी.डी. बापू लाड यांनी दत्ताजीराव भाऊराव सूर्यवंशी यांचा 5,404 मतांनी पराभव करत जोरदार पुनरागमन केलं. विट्यात पुन्हा एकदा भगवान मोरे आणि तायप्पा यांनी आपलं स्थान मजबूत केलं. ही निवडणूक अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरली. पहिल्या निवडणुकीत पराभूत झालेले अनेक नेते यावेळी नव्या जोमाने उभे राहिले आणि त्यांनी विजयाची गुढी उभारली. विशेषतः नागनाथांना नायकवडी आणि जी.डी. लाड यांनी आपल्या चुका सुधारून जनतेचा विश्वास पुन्हा जिंकला. त्या काळात राजकारण केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित नव्हतं, तर ती एक व्यापक सामाजिक चळवळ होती. काँग्रेस विरोधी राजकारण, स्वातंत्र्य सैनिकांची भूमिका आणि जनतेच्या अपेक्षा यांचा संयम या निवडणुकीत स्पष्ट दिसत होता. अनेक ठिकाणी वर्कर्स पार्टीच्या उमेदवारांनी काँग्रेसला जोरदार आव्हान दिलं. या विधानसभेच्या काळात गुजरात आणि महाराष्ट्रातील सीमावाद, मुंबईसह बेळगावच्या प्रश्नावरील संघर्ष तसेच प्रांत रचनेची चर्चा यामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं. नेते मंडळी आपल्या संस्थानाचे आणि प्रभाव क्षेत्रांचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत होते, तर दुसरीकडे स्वातंत्र्य सैनिक नव्या लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत करण्यासाठी पुढे सरसावत होते. 1957ची ही निवडणूक म्हणजे केवळ निकालांचा तक्ता नव्हता, तर बदलत्या महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि वैचारिक प्रवाहाचं जिवंत चित्र होतं. पराभव, विजय, संघर्ष आणि आशा या सगळ्यांनी मिळून लोकशाहीचा एक भव्य इतिहास या निवडणुकीने लिहिला. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.